जय भीम मित्रांनो, आज 5 तारीख आहे, 5 डिसेंबर. तर आणि उद्या 6 डिसेंबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. तर मित्रांनो, आज 5 तारीख असल्यामुळे आम्ही काही लोकांकडे आवाहन केलं होतं की आम्हाला धम्मदानाबद्दल. तर धम्मदान आम्हाला मिळालं आणि धम्मदान मिळालं त्याच्यामुळे आम्ही आता काही बॉटल्स आणल्या आहेत. बॉटल्स आणायच्या आहेत आम्हाला. बिस्किटची तुम्ही पाहू शकता इथे बॉक्स घेतलेत. तर आता आम्हाला अजून थोडे बॉक्स घ्यायचे आहेत. शाळेची काही किट मिळणार आहे, म्हणजे आपले खडू वगैरे असतात ते घेतले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी की आम्ही जे पैसे गोळा केलेत त्याचा आम्ही काय करतो आहे आणि ते आपल्या समाजासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो की आपण पुढे काय करणार आहे ते. तर आता आम्ही निघतो आहे, आमचे सहकारी येणार आहेत, तर त्यांच्याबरोबर पुढचा आपण व्हिडिओ बनवू. हे पाहू शकता तुम्ही, हे बिस्किटचे बॉक्स आहेत. हे आम्ही 500 घेतलेत आणि ह्याच्यामध्ये हे लहान मुलांसाठी वगैरे असे पेन्सिल्स वगैरे आहेत, ते तुम्हाला दाखवेन मी नंतर. आता मी घेतले त्या दुकानामध्ये आणि आमचे सहकारी प्रवीण पवार सुद्धा आता आमच्याबरोबर येणार आहेत आणि अजूनही सहकारी येणार आहेत. तर तुम्हाला दाखवेन आमच्याबरोबर कोण कोण आहेत ते, जे आपण जे धम्मदान घेतले. तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते आपण केलंच पाहिजे. तर आमचं हे दुसरं वर्ष आहे ना, तर आमचं हे दुसरं वर्ष आहे असं हा उपक्रम राबवताना. तर बघूया आपल्याला बरोबर भेटतील काय आपले सहकारी, तर त्यांना सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अरे बघा मित्रांनो, आम्ही असे पाण्याचे बॉटल्स आणि तेही करतो. हे बघा, बिस्किटची आपण बिस्किट घेतली होती ती आता वाटायला जाते. बरं सावकाश हा कुठे गेला, कल्पेश कुठे गेला? असं कोण पोरगा भेटला ना त्याला गपचूप जागेत त्याला दे, पुढे देत जा, पुढे देत जा. पुढे चल. उठले.
साहब के अनुयायी जो दूर दूर से आए हैं बाबा साहब को नमन करने के लिए उठ जाइए और इस रैली में शामिल होइए। हे पुन्हा लाईट मस्त आहे. व्हिडिओ भेटेल. तेच बोललो साईड जागा नाही ना. ते येतील शरणं गच्छ. समजते मराठी गिराठी गप्पामध्ये हे आमचे सगळे सहकारी आहेत. धम्मदान देण्यासाठी आलो आहे, सगळे सहकारी आहेत. तर चला आता आपण जाऊया वाटायला. तर मंडळी ह्यांचा एक ॲप आहे आपल्या बौद्ध समाजाबद्दल आणि बौद्ध समाजाचा हा ॲप आहे. त्याच्याबद्दल आपल्याला परामी म्हणून हा ॲप आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देतात आहेत. तर दादा तुमचं नाव सांगा आणि ॲपबद्दल थोडी माहिती सांगा आपल्याला. नमस्कार, माझं नाव रोनक साहेब. हा आमचा एक नवीन ॲप्लिकेशन आहे परमी करून. याच्यामध्ये कसं असणार की आपले जे बौद्ध समाजासाठी जे संविधान आहे आणि बौद्ध धर्मातले पंचशील आणि बाकीचे जे आपले इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, ते आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये भेटणार. आणि ह्याच्यासोबतच आपल्याला जी बुद्ध जी मेडिटेशन करायचे यानी की आपलं जे ध्यान लावायचे त्याबद्दल पण आपल्याला सगळी याच्यात माहिती भेटणार आहे. तर हा आपला ॲप्लिकेशन आहे परमी करून. हे तुम्ही QR कोड स्कॅन करणार तर तुम्हाला ॲप्लिकेशन भेटणार आहे, ज्याच्याकरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धन्यवाद. धन्यवाद दादा, तुम्ही ही महत्त्वाची माहिती आहे त्याबद्दल तुमचं आभार मानतो मी. आणि तसेच आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी हा जे आपल्या बौद्ध समाजातील आहे किंवा बाकीच्या समाजातील पण लोकांनी हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यात उत्कृष्ट माहिती आता हे दादा सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. तर दादांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी हा ॲप बनवला आहे. धन्यवाद दादा तुम्ही हे बनवल्याबद्दल. दोघांची वगैरे अशी दुकानं लागले सगळे. द्याय द्याय इथे एक संघटना काम करते, भारतीय लोकसत्ता संघटना. तर त्या संघटनेचं एक अभियान ते चालवते. तर त्या संघटनेच्या अभियानाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. चला जाऊया त्यांच्या स्टॉलवरती. मागे त्यांचा एक स्टॉल आहे, बघूया आपण. जय भीम, जय भारत. बेसिकली भारतीय लोकसत्ताक संघटना मागील 5 वर्षापासून एक पुस्तक अभियान हा उपक्रम इथे राबवत आहे. भारतीय लोकसत्ताक संघटना आणि लोकहितकारणी संस्था यांच्या विद्यमाने मुंबईमध्ये सध्या 3 लायब्ररी सुरू आहेत. सायन मध्ये चालू आहे, एक भांडुपला चालू आहे आणि आता एक चेंबूरमध्येही चालू करणार आहे. तर आपण आपल्या लायब्ररीमध्ये जे विद्यार्थी येतात, जे तळागाळातून विद्यार्थी येतात, त्यांना बँकिंग, MPSC, UPSC आणि तत्सम वेगवेगळे कोर्सेसचा अभ्यास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, तेही मोफत. तिथे जे काही सगळं चालतं ते आपल्या आणि समाजाच्या पैशातून आपण कोणत्याही विद्यार्थ्याकडून 1 रुपयाही न घेता त्यांना योग्यरित्या कशी सुविधा आणि सोयीसुविधा देण्यात येतील किंवा पुस्तकं कशी उपलब्ध होतील याचा मागील 10 वर्षापासून एक पाठपुरावा करत आहोत. आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्हाला एक पुस्तक स्वरूपात तुमची मोलाची मदत करावी, जेणेकरून आपण शिकलो आपलं एक पुस्तक इतर विद्यार्थ्यांनाही कामाला येईल. एक साक्षर भारत घडवण्यासाठी, एक त्यांचं करिअर घडवण्यासाठी आपण समाजाला देणं बनतं काहीतरी, त्यासाठी आपण ही एक पुस्तक देऊन आमच्यासोबत सामील व्हावं ही सगळ्यांना विनंती करतो. जय भारत, जय संविधान. त्यांच्याबरोबर मंडळी आपले धम्मबांधव आपल्याला भेटलेत. कासारे, जय भीम. जय भीम. शिंदे, जय भारत.
आणि कल्पेश पवार वगैरे आहेत आपल्याबरोबर. तर ह्यांनी आपण जे वस्तू आता वाटल्या म्हणजे आपण पुस्तकं वगैरे किंवा आपण हे वाटले त्यांच्यासाठी त्यांनी धम्मदान आपल्याला दिलं आहे. तर त्याबद्दल मी त्यांचा खरंच आभार मानतो की त्यांनी आमच्या या कार्यास थोडा बहुत हात लावला. मी कासारी किचन ट्रॅव्हलकडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप चांगला उपक्रम करतो आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही इकडे जे आलो आहे, जे कार्यक्रम करतो आहे आणि तुम्ही जे आम्हाला सहभाग दिलेला आहे, खूप 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 धन्यवाद. पुढच्या वर्षी याच्याविषयी चांगला कार्यक्रम करू. आता ॲक्च्युली आम्हाला शॉर्ट नोटीस समजलं की तुम्ही असाचा उपक्रम केला आहे, पण पुढच्या तयारीमध्ये येऊया आपण. याच्याविषयी चांगला मोठा कार्यक्रम करूया. बरोबर, कारण मागच्या वर्षी आम्ही केलं होतं, तर ह्या वर्षी यांना थोड्याच वेळात आम्ही कळवलं होतं, पण तरी ते आले सुद्धा आमच्याबरोबर आता हे करण्यासाठी. आणि आपल्या ग्रुपवर माणसं आहेत 50 आणि जेमतेम आपण 3-4 येऊन मग ते त्याला आपण कार्यक्रमात शोभा पण येत नाही, काही नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगतो की 6 डिसेंबर हा काही छोटा मोठा दिवस नाही आहे. आणि ही जी गर्दी तुम्ही पाहिली असेल या व्हिडिओमध्ये, ही गर्दी पैशाने जमा होत नाही आहे. ही गर्दी माणुसकीच्या नात्याने येते. आणि एवढी वर्ष 68 वर्ष आय थिंक, एवढे वर्ष ही लोक न चुकता येतात. आणि यांच्या ब्लॉग मार्फत तुम्हाला दाखवलं असेल की लोक कशी राहतात तिकडे. हां, आणि राहतात मागे पण माणसं. तर माझ्यापेक्षा जास्त त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, माहिती दिली. तर बंधूंनो, आता आम्ही जे वस्तू घेतल्या होत्या आपल्या धम्मदानातून त्या वाटून झाल्यात आमच्या. आणि आता आम्ही दान करण्यासाठी जातो आहे. आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर दाखवतो तुम्हाला लाईनमध्ये कुठपर्यंत लाईन. तुम्ही आता आम्ही चाललो आहे गाडीवरनं आणि आपल्या पाठीमागे लाईन बघू शकता तुम्ही. आता आम्ही पुढे आलो आहे आणि आता बघूया लाईन कुठपर्यंत चालली आहे. चाललो आहे आम्ही गाडीवरून. हे बघा लाईन कुठपर्यंत आले. आता आम्ही वरळीच्या जवळपास पोहोचू. आम्ही काय झालं लफडा लाईन बघा किती आहे. यावर्षी खूपच लाईन आहे. बघूया आपण कुठपर्यंत लाईन आहे.